बुल्ढाना में बारदाना की कमी के कारण सरकारी सोयाबीन खरीद केंद्र बंद कर दिए गए हैं। अगले 2 दिन में खरीद केंद्र नहीं शुरू होने पर शिवसेना ठाकरे गुट ने आंदोलन की चेतावनी दी है। पिछले साल से सोयाबीन की गारंटी शुदा कीमत से नाराज किसानों को अब खरीदी केंद्रों पर भी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। बारदाना की कमी के कारण बुल्ढाना में कई सरकारी सोयाबीन खरीद केंद्र बंद है और सरकारी सोयाबीन खरीद केंद्र संचालकों को भी पता नहीं है कि खरीद कब शुरू होगी। सरकारी सोयाबीन गारंटी शुदा मूल्य खरीद केंद्र पिछले 12 दिनों से बंद है और बुल्ढाना जिले के कई खरीद केंद्र पर सन्नाटा पसरा हुआ है। इसलिए शिवसेना प्रतिनिधिमंडल ने जिलाधिकारी से मुलाकात की और 2 दिनों के भीतर खरीद केंद्र शुरू करने की मांग की। साथ ही खरीद केंद्र शुरू नहीं होने पर आंदोलन की भी चेतावनी दी। बुलढाणा जिल्ह्यामध्ये शासकीय खरेदी नाफेड अंतर्गत जी सुरू आहे ती अतिशय धीम्य गतीने स्लो आणि टाळाटाळ करत सुरू आहे। त्याच्यात आता साहित्य बारदाना पोते नाही हे कारण सांगून त्या ठिकाणची खरेदी जिल्हाभरामध्ये बंद आहे। यामुळे शेतकऱ्याच्या फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी हेळसांड होऊन राहिली। माल नेण्या आणायला त्यांना डबल खर्च येऊन राहिला। जिल्हाधिकारी साहेबांना भेटून आम्ही आज सर्व शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी निवेदन दिलं, हे सेंटर ताबडतोब चालू करा, अन्यथा शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आंदोलन छेडण्यात येईल। कारण शेतकऱ्याची पहिली जेवढी हेळसांड आहे की सोयाबीनला भाव नाही, मार्केटमध्ये भाव नाही म्हणून सेंटर सुरू झाले। त्या सेंटरमध्ये मी त्या ठिकाणी टाळलं आणि शेतकरी स्वतःच्या आणलेल्या पोत्यामध्ये किंवा शेतकऱ्याच्या बारदाण्यामध्ये माल देण्याला त्या ठिकाणी तयार असताना सुद्धा ते घेत नाही। नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदी बऱ्याच प्रमाणात ही बंद ठेवण्यात आलेली आहे, ती तातडीने सुरू करण्यात यावी यासाठी आज शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलंय। नाफेडमध्ये सोयाबीन खरेदी जेव्हा शेतकरी जातात सोयाबीनच्या खरेदीसाठी त्यावेळी त्या ठिकाणी अधिकाऱ्यांकडून उडवाउडीची उत्तरे दिली जातात। कुठेतरी बारदाना अभावी खरेदी बंद ठेवण्यात आली असं सांगितलं जातं। काही ठिकाणी मॉइश्चरचं कारण किंवा काडी कचरा आहे, डागाळलेली सोयाबीन आहे, अशी कारणं देत सोयाबीन खरेदी ही बंद करण्यात आलेली आहे। मुळात बुलढाणा जिल्ह्यामध्ये सोयाबीनचं उत्पादन हे फार मोठ्या प्रमाणात होतं आणि आज त्या ठिकाणी बाजारभाव हा अत्यंत कमी आहे सोयाबीनला, त्यामुळे ही सोयाबीन खरेदी तातडीने सुरू करण्यात यावी। शेतकरी आज स्वतःचा बारदाना देऊन त्या ठिकाणी सोयाबीन देण्यासाठी उत्सुक आहे। अशा परिस्थितीमध्ये बंद बसलेली सोयाबीन खरेदी तातडीने सुरू करण्यात येऊन शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा।